कारण म्हटलं मराठी इंडस्ट्री आपली भूमिका म्हणजे दक्षिणेकडे जसं आहे ना की काही पॉलिटिकल विषय आला की ती मंडळी म्हणजे कावेरीचा वाद असतो. मी एक फोटो बघितला होता खूप वर्षांपूर्वी की त्या कावेरी नदीचा वाद तिकडे दोन्ही बाजूचे कलाकार, कर्नाटकातले कलाकार आणि तामिळनाडूतले कलाकार, अगदी कमल हसनपासून रजनीकांतपासून ते नवीन स्टारपर्यंत सगळी मंडळी भूमिका घेण्यासाठी तिथे उभी राहतात. मागे भाषेचा मुद्दा झाला तिकडे दक्षिणेकडे, सगळे कलाकार त्याच्यामध्ये ट्विट करतील, भूमिका घेतली स्पष्ट. आपल्याकडे मधल्या काळात मराठीचा मुद्दा, मराठी सक्तीचा मुद्दा काय होतं, फार कमी लोक घेतात. काय होतं त्यांच्याकडे लक्ष जातं, कुठल्या लॉयरला किंवा कुठल्या डॉक्टरला विचारत नाहीत. म्हणजे सॉफ्ट टार्गेट कोण आहेत ॲट द एंड ऑफ द ॲक्टर्स. बरं ह्या बाबतीत टार्गेट म्हणून म्हणत नाही, भूमिका आपण सॉफ्ट टार्गेट ह्यांना म्हणजे की अरे कलाकारांनी काय भूमिका घेतली नाही. आता किती डॉक्टर्स आहेत मराठी मोठे मोठे, त्यांना कोणी विचारलंय? कोणी क्रिकेटरना विचारलं का तुम्ही काही स्टँड घेत नाही? समाज यांना फॉलो करतो नाही, असं काही हल्ली समाज ट्रोल करतो. नाही पण आता मी पण स्टँड घेतलं. मी माझं ह्याची मला वाटतं कुठली पुढारीची मला वाटतं मुलाखत तिकडे मी बोललो हे जे आहे ते चुकीचं आहे, पण तुम्ही स्टँड म्हणजे काय करता? रस्त्यावर उभं राहून प्रोटेस्ट नाही करू शकत. आता पण हे मनाच्या श्लोकला मला वाटतं खूप सारे कलाकार त्यांनी तेच ना सोशल मीडियावर त्यांनी प्रोटेस्ट केलं.